म्हणजे भांडूप नंतर आता हे दुसरं मिनी कोकण, गोडाई म्हणतात, आपण चोर बोंबील म्हणतो. हा नर आहे, ती मादी होती, म्हणजे मिक्स आहे. नर खूप आहे याच्याकडे, बघा या ताईंकडे खूप गर्दी आहे. आणि हा बघा नवीन मासा आपल्याला मस्तपैकी चिकनचा वाटप करायचा आणि याच्यात खालायचा, भारी लागतं. एक नंबर 60 रुपये भाव चालू आहे. काळा मासा कसा आहे हो? अशी कट करायला लागते क्रॉस क्रॉस. फ्रेशवाली सुरमई आहे ना, बर्फाची नाही ना. मागाशी होते ते तिसरे, हे लाल आहे, साईज केवढी आहे. इथे तांबूशी कट होते, थोडीशी देणार इकडे काय पाय जाळत आहेत. तर चला आता दिव्याच्या फिश मार्केट. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे दुसऱ्या कोकणमध्ये, म्हणजे दुसऱ्या मिनी कोकणमध्ये. आता ह्याला मी मिनी कोकण का म्हणतो आहे, आपण पहिलं मिनी कोकण भांडूपला म्हणतो आणि त्यानंतर आता दिवा, म्हणजे आता भांडूपमधले बरीचशी लोक आता इथे दिव्यामध्ये राहायला आलेली आहेत. त्यामुळे हे पण हळूहळू कोकणच होत चाललेलं आहे, म्हणजे मिनी कोकण. आणि त्याच मिनी कोकणमध्ये आहे फिश मार्केट, आणि तेच फिश मार्केट आपण एक्सप्लोर करायला आलो. कारण कोकण मालवणी म्हणजे फिश. आता मी आहे दिवा स्टेशनच्या इथे, पाठीमागे आपल्या बघा ट्रॅक आहेत रेल्वेचे, बाजूला स्टेशन आहे तिकडे, स्टेशनच्या बाजूलाच हे फिश मार्केट आहे. तर चला आता दिव्याच्या फिश मार्केटमध्ये कुठले मासे आहेत आणि काय रेट नाही त्या जर आपण जाणून घेऊया. इकडे दिसतात तुम्हाला हे मटण आणि कोंबडीवाले, म्हणजे नॉनव्हेज सर्व एकत्रच. कोंबडीवाले आणि फळवाले पण आहेत सोबत. इकडे काय पाय जाळत आहेत. कशी आहे कारली ताई? 250 रुपये. कारली 250 रुपयाला, भारी कारली. आणि माकलांचा वाटा 7 आहेत. 2 लावून देतील बघा ह्या मावशी. आणि सुरमई कशी किलो आहे? ती तुकडीवर आहे, ही 400 रुपयाला. आणि ती तुकडीवर का? 300 रुपयाला 2 पीस. एवढी सुरमई आहे. बघा 300 रुपयाला हे 5 पापलेट आहेत छोटेवाले. साईज बघा 6 देणार, 300 रुपये. आणि मांदेलीचा वाटा कसा आहे? 100 रुपये मांदेलीचा वाटा. फक्त 100, फक्त 100ला फक्त एवढी मांदेली. थोडीशी देणार. मावशीकडे आले तर हात मोकळा आहे मावशीचा, दम देते एक वाढून थोडासा. आणि बांगड्यांचा वाटा कसा आहे? हे 100ला 5 की 200ला 5 आहेत. बस बघा हे 100 रुपयाला 5, हे 200 रुपयाला 5. हे बघा राजावर पट्टे असतात, राणीवर पट्टे नसतात, म्हणून ही राणी आहे. कसा वाटा? 200ला 3 आहेत, 200ला 2 आहेत, तुम्हाला 3 देणार. बघा या 200ला 2 आहेत, 3 मिळतील. आणि या 200ला 3 आहेत, एखादी वाढवून देईल, 4 देणार. आणि हे बघा हे तिसरे आहेत. कसा वाटा आहे तिसऱ्यांचा? 100ला लावून देणार. 100 रुपये वाटा आहे तिसऱ्यांचा. 200 आणि लावून मिळेल तुम्हाला. आणि कोळंबीचा वाटा, आणि कोळंबीचा वाटा 200 रुपये ना. 200 रुपयाची कोळंबी आहे एवढी. बघा इकडे मोठे मोठे सुरमई आहे. ही गोळ आहे का तांब आहे? तांब आहे, तांब मासा. हा बघा आधी तड आहे. हा कुठला आहे? मोडोसा. आणि ते तांबूशी कट होते बघा, तांबूशी. ही तांबूशी आहे. हा तुकडा कितीचा आहे ताई? 300 रुपयाचा. बघा एवढा तुकडा तांबूशीचा. 500 रुपयाला 4 पापलेट. 500 रुपयाला 5 पापलेट आहे. ते 4 मिळतील 500 रुपयाला. बघा मुशी, साईज केवढी आहे? 350 रुपयाला जोडी आहे मुशीची. 300 पर्यंत मिळेल तुम्हाला. हा हलवा एक 300 रुपयाला आहे, 250 रुपयापर्यंत मिळेल. बघा हे सौंदळे आहेत, 3 पीस आहेत. चौथा लावून मिळेल 200 रुपयाला. 3 लावलेले आहेत, चौथा मिळेल. बघा 100 रुपये बोंबीलचा वाटा. आणि मोठा आहे तो 200 रुपयाचा बोंबीलचा वाटा. हा कोळंबीचा वाटा 100चा ना, 200चा.
कोंबडीचा वाटा 200चा. इकडे मोठ्या मुशी आहेत. मुशी कशी आहे बघा, 500 रुपये जोडी आहे मुशीची. आणि मोठी मुशी. आणि पाला कसा आहे? 800 रुपये किलोवर आहे का बघा. 800 रुपये किलो पाला आहे. इकडे किलोवर आहे, 800 रुपये किलो. इकडे सौंदाळ्याचा वाटा आहे 200 रुपयाचा. 7 सौंदाळे आहेत. साईज पण चांगली आहे, 200 रुपये. आणि इकडे आहेत लाल्या. मागाशी होते ते तिसरे, हे लाल्या 200 रुपयाला आहे. 4 पिशव्या लाल्याच्या. बघा इकडे सुरमई. हा ताजेचा माल म्हणजे बर्फातला नाही असं म्हणायचं त्यांना. आणि 600 रुपये एक सुरमई. ही 650 रुपये. हलवा कसा आहे बघा, हलवा 400 रुपयाला एक आहे. बघा निवट्यांचा वाटा आहे 200 रुपये. आणि मोठे मोठे बांगडे. कसे बांगडे बघा 200 रुपयाला वाटा आहे बांगड्याचा. आणि बांगड्यांची साईज बघा केवढी. 200 रुपयाला 4 बांगडे मोठे आहेत एकदम. आणि हे पण 200 बघा. आपण 200च आहे पण एक अजून वाढवून येईल म्हणजे 5 येतील. आणि कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा. कुठला पण घ्या. आणि हे तिसरे आहेत ना, हे लाले नाही आहेत ना. हे कसे तिसऱ्यांचा वाटा 100 रुपयाला तिसऱ्यांचा वाटा. ते मांदिली आहे ती 100 रुपयाचा वाटा आहे. भरपूर आहे मांदिलीचा वाटा मोठा आहे. 100 रुपयाचा वाटा. आणि फ्रेशवाली सुरमई आहे ना, बर्फाची नाही ना बघा. सुरमई आहे कशी बघा 400 रुपयाला एक सुरमई. 350 रुपयापर्यंत मिळेल. बाजूलाच रिक्षा स्टँड पण आहे इकडे. टोळ कशी आहे मावशी बघा. एवढी मोठी टोळ 400 रुपये सांगता. 350 पर्यंत येईल. आणि बघा हिरवी टोळ आहे तोच बघा. आणि फ्रेश माकले आहेत. माकल्यांचा वाटा कसा आहे 200 रुपये. हे बघा 200 रुपयाला हा माकल्यांचा वाटा आहे. इकडे कर्ली कटिंग होते बघा. कर्ली कशी आहे बघा 300 रुपये. ही 200 रुपये. बघा अशी कट करायला लागते क्रॉस. सर्व कोळंबी. कशी किलो आहे कोळंबी 450. ही छोटी साईज आहे का थोडीशी. ही 400 रुपये किलो. ही 450 रुपये किलो. ही सर्व पामची कोळंबी पाळीव. हेकरूचा वाटा कसा. हेकरूचा आहे ना. कसा आहे वाटा 100 रुपये हेकरूचा वाटा. आणि सोललेली कोळंबी बघा 100 रुपये सोललेली कोळंबी. आणि मुशा बारक्या आहेत कशा आहेत या बघा 100 रुपये जोडी आहे. 200 रुपयाला 4. 100 रुपयाला जोडी. आणि डोमीचा वाटा 100चाच ना. डोमीचा वाटा पण 100 रुपयाचा. काळा मासा कसा आहे हो. जिलेबी कसा आहे 150 रुपये. 150 रुपये जोडी जिलेबी. आणि एवढेच आहेत गोड्या पाण्याचे मासे, जास्त नाही आहे. कसा आहे वाटा कोळंबीचा 100 रुपये वाटा. सोललेली कोळंबी आहे. थोडीशी लावून मिळते. मोठीवाली 60 रुपये भाव चालू आहे. आणि मोठीवाली कशी देते मावशी मग मोठावाला 400 रुपयाला. 350 रुपयाला मिळेल पाकड. पाकडचं काळीच आणि याची कट होते पाकड. ते वरचा काटा टाकून द्यायचा ना, तो काय कामाचा नाही. नेतात रस्सा बनवायला. दोन पाकड 130 रुपयाला घेतलेले आहे. 200ला 3. 200ला 3 मुशी. आणि टोळ कशी आहे 300 रुपयाला टोळ आहे. ती मोठी दिसते ना सगळ्यात. ती 300 रुपयाला आणि छोटी ती 200 रुपयाला. लगेच पाकड कापून झाली ना पटकन. ही दुसरी पाकड. असा काटा काढून टाकायचा. काही जण घेऊन जातात रस्त्यासाठी हा काटा आणि काही जण सोडून देतात. ही पाकड आहे. या ताईंनी सांगितलं मस्तपैकी चिकनचा वाटप करायचं आणि याच्यात खालायचं. भारी लागतं एक नंबर. चिकनचा नाद करायचा नाही. आणि यांना तुळजोरा पण दिलेलं आहे. यांनी पण तेच सांगितलेलं आहे ताईंनी की चिकनचा नाद करायचा नाही. पाकड भारी लागते चिकनपेक्षा पण.
चिकनच्याच वाटपामध्ये. आणि इकडे बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत इकडे, रोज असतात. इकडे बघा ते कापली आहे ती पिवळी वाम, आणि यांच्याकडे दिसली ती पिवळी वाम. बाकी मार्केटमध्ये काळी वाम आहे. आणि हा बघा नवीन मासा आपल्याला बोलाड मासा 200 रुपये पीस आहे. बोलाड माशाचा 200 रुपये. आणि हा पाला 400 रुपये पीस. मोठे मोठे मासे आहेत बरेच, सगळे पीसवरती आहेत. 200 रुपये पीस आहे यांचा वाटा. आणि गर्दी खूप आहे यांच्याकडे बघा. या ताईंकडे खूप गर्दी आहे आणि मोठमोठे मासे मिळतात त्या ताईंकडेच. हे हलवे 200 रुपयाला 3. ही पापलेट 500 रुपये जोडी. साईज बघा जेवढी, 500 रुपये जोडी. ही वाव आहे. कसा दिला वाटा? बघा 300 रुपये तुकडा. हा म्हणजे 300 रुपये तुकडा वावचा. हा कसा आहे? 100 रुपये पाकड. चांगला आहे. आणि मग कुप्पा कसं देते? बघा कुप्प्याची जोडी आहे 100 रुपयाला जोडी कुप्प्याची. आणि क्रूचा वाटा आहे 100 रुपये क्रूचा वाटा. बांगड्याचा वाटा आहे बघा. हा समुद्री खेकडा 100 रुपये वाटा. आणि हे सगळं मादी टाईपच दिसतात हे बघा. हा नर आहे, ती मादी होती, म्हणजे मिक्स आहे नर मादी. 100 रुपयाचा वाटा आहे. हे बघा हे चोर बोंबील आहेत हे. आणि हे 100 रुपयाला एक आहे. गोडाई म्हणता तुम्ही? गोडाई म्हणतात, आपण चोर बोंबील म्हणतो. हां गोडाई वेगवेगळा असतं. चोर बोंबील बघा म्हणजे गोडाई. हे 100 रुपयाचे 2, तर 100 रुपयाचा 1. आणि शिंगाडा कसा दिलाय बघा? 100 रुपयाला 1 आहे शिंगाडा. 120ला 2, 100ला 1. हां हे शिंगाडा बघा 120ला 2 देते शिंगाडा. बारक्या बारक्या टोळ आहेत 100 रुपये जोडी. हे बघा 100 रुपये जोडी. एक रुपन आहे 100 रुपयाचा. बघा मावशीकडे सगळे मासे आहेत. आणि शिंगाडा 120 रुपयाला 2. इकडे स्टेशन जवळ आहे ते बघा ब्रिज आहे दिसतोय का? तो ब्रिज आहे दिव्याचा. स्टेशनला जायचा म्हणजे प्लॅटफॉर्मवर जायचा. आणि तिकडे जिकडे बाहेर आहे मार्केट पण आहे छोटंसं, भाजी मार्केट पण, मुळा वगैरे आहे. तर भाज्या पण मिळतात तुम्हाला इकडे मच्छी मार्केटच्या बाजूलाच. इकडे सुकी मच्छी पण आहे बघा, सुके मासे पण आहे. तर कसे आहे वागट्या? एवढा वाट हे 20 रुपये. 50 रुपये 3. 20 रुपयाला ही 1. आणि जवळा साफ करून वाटा लावते. हा कितीचा वाटा लावलाय जवळचा? 50 रुपये. एवढे सगळे 3 वाटे. खारातला बांगडा कसा आहे का? 50ला 3. 20 रुपयाला 1. दांडी सुकड हे पण 50 रुपयाला 3 वाटे. 3 वाटे. तो खाडीचा जवळा 50ला 3 वाटे लावले ते. खाडीचा जवळा बघा. मोठे मोठे बोंबील आहेत 100 रुपयाला हा पिशवी. आणि हे 50 रुपयाला एवढी मोठे बोंबील. आणि बारके बारके बोंबील पण आहेत 50 रुपये पिशवी आहे बघा. तर असं होतं आहे आपलं दिव्याचं फिश मार्केट. आपण आता एक्सप्लोर केलं, मासे बघितले. जास्त मोठं नाही, छोटंच मार्केट आहे, पण सगळे मासे मिळणारं मार्केट आहे. आणि रेट पण तुम्ही बघितलेत, ठीकठाक रेट आहेत, एकदम व्यवस्थित रेट आहेत. आणि मी जसं तुम्हाला म्हणालो इथे मालवणी लोक आता खूप राहतात. म्हणजे भांडूपनंतर आता हे दुसरं मिनी कोकण. त्यामुळे मालवणी लोक आणि मासे काय विचारूच नका. म्हणजे मालवणी म्हटलं की मासे हवेच, प्रत्येक वाराला मासे हवेच. त्यामुळे हे मार्केट तेवढंच फुल गर्दीने भरलेलं होतं. आज बुधवार आहे आणि तरी पण मार्केटमध्ये गर्दी बघितली तुम्ही किती होती, ती चांगली गर्दी होती. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा दिव्याचा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.